संघर्षाची प्रेरणा घ्यावी आणि सुरुवात करूया नवीन सामन्याची नवीन गटाची आणि या दोन संघांच्या पहिल्या सामन्याची. निश्चितच सामना पाहायला मिळतो या औषधी विरुद्ध राय ब्रदर्स सोयीचे. पहिले चेंडू असेल सोहेल याच्यासाठी पहिल्या चेंडूवर रस्ते पाऊस केले त्याचा फटका. पहिल्या चेंडूपासून मनसुबे कुठेतरी आठवतोय मोठ्या फटक्यांचे. गेला शुभारंभ तर झाला या नवीन गटाच्या पहिल्या सामन्याचा. पहिल्या डावाचा शुभारंभ एक धावेने झाला. निश्चितच सोहेल सोबत अक्षय पाहायला मिळतोय. सलामीच्या जोडीमध्ये थोडासा बदल केलेला जाणवतोय आपल्याला पावशी संघाने. निश्चितच ही जोडी देखील करामत करू शकतो. दरम्यानचा चेंडू डाऊन द लेग जातो. वाईट स्वरूपात चेंडू आलाय. एक अतिरिक्त धाव एक्स्ट्राज मध्ये गणली जाईल. दोन चेंडू झाले 3 धावा धावफलकावर. समोर सोहेल सारखा फलंदाज असल्यानंतर गोलंदाजीच्या मनामध्ये भीती, गोलंदाजीचं प्रेशर ज्यावेळी झालं यावेळी दूर करण्याचा प्रयत्न सोहेलला टाकू बनवलेला पाहायला मिळतो. मोठा मासा गळायला लागतो. निश्चितच पहिला ब्रेकथ्रू, पहिल्या विकेटचं बटन तिसऱ्या चेंडूवर केलं जातंय. ही चेंडू झाले 3 धावा धावफलकावर. ही स्पर्धा होती त्यामध्ये अप्रतिम फलंदाजी मालिका विराचा तिच्या आपल्या नावावर केलं होतं. तो चेंडू मात्र माघारी परतलाय. आता मात्र साथ द्यावी लागेल मंदार याला. मंदार तेंडुलकर आणि ही अक्षय पाहायला मिळतो. निश्चितच 5वा चेंडू असेल. मंदारकडे देखील क्षमता आहे, मंदारकडे देखील ताकद आहे, गुणवत्ता आहे. यावेळी मात्र पुन्हा एकदा 22 रुपयाचा चेंडू गेलाय. त्यावेळी चेंडू जातोय. 6 धावा झाल्या. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 5व्या चेंडूची प्रतीक्षा. 5वा चेंडू याही वेळी क्लिकचा फटका आलाय. बॉटम हँडचा वापर केला गेलाय. निश्चितच शेवटचा चेंडू असेल स्ट्राईक मागून घेतली जाते अक्षय याच्याकडून. बाहुबली असं म्हटलं जातं अक्षय याला. निश्चितच बाहुबली पण दाखवावं लागेल. मित्रांनो महत्वपूर्ण सामना आणि पहिल्याच सामन्यापासून विजयाची सुनिश्चितता करणं गरजेचं. पहिला चेंडू काय झालाय. पंचांचा इशारा काय असेल. निश्चितच 900 रुपयाचा चेंडू आलाय. प्लसपणे एकूण होते गोलंदाजीकडून आतापर्यंत 4 एक्स्ट्रा चेंडू पाहायला मिळतात आणि शेवटच्या चेंडूवर एक केलेला आहे. पहिलं षटक समाप्त झालंय. दुहेरी आकडा धावफलक पाहायला मिळतो. 10 धावा धावफलकावर आपण असेल समोर. दुसरं षटक 6 चेंडू असतील या दुसऱ्या षटकातील. निश्चितच युवा आहे पक्षा, मात्र युवा खेळाडूला गुणवत्ता दाखवणं गरजेचं आहे. काही चेंडूला चेंडू पाहायला मिळतो. फुलटॉसमध्ये कन्वर्ट झाला होता. लोअर फुलटॉस थोडासा त्यावर दिशा दाखवली गेली जवळच्या दिशेने. चेंडू दिला देखील धावत नाही. अप्रतिम या चेंडूवर मात्र टप्पा साधलाय. आता मात्र चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतो पक्षा. दुसऱ्या चेंडूवर थोडंसं टाकअप दिले. चेंडू संपर्क जास्त पाहायला मिळते. चेंडू थोडीशी खाली ठेवण्याचा प्रयत्न होतोय आणि त्या चेंडूवर सोहेल याला देखील पकडलं गेलंय. मात्र वेगवान चेंडू देखील नियंत्रणात टाकणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा वाईट स्वरूपाचा इशारा येतोय. तर अतिरिक्त धावांची जर गोलंदाजी झाली ना तर हा धावफलक खूप मोठा होत जाईल आणि प्रेशर आपल्या संघावर येईल. त्यामुळे तो प्रेशर जर रिलीज करायचं असेल ना, प्रेशर कंट्रोल करायचं असेल तर चांगले गोलंदाजी सूत्र वापरावं लागेल. यावेळी निश्चितच पुन्हा एकदा काय झालं या चेंडूवर पंचांचा इशारा काही. पंचांचं कांदर पूर्णपणे एक निरक्षक आहे कारण पंचांचा फैसला जो आहे तो विरुद्ध दिशेने केलाय. मात्र प्रेशर रिलीज करावं लागेल. चांगल्या खेळाचं सादरीकरण करावं लागेल. निराशा थोडीशी मागे ठेवावी लागेल आणि चांगल्या फलंदाजीचं सादरीकरण करावं लागेल. सकारात्मक फलंदाजी करावी लागेल. पॉझिटिव्ह इम्पॅक्ट ठेवावं लागेल. 4 चेंडू झाले. 15 धावा धावफलकावर. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. मैदानामध्ये आहे ना मोठे फटके देखील पाहायला मिळू शकतात कारण अक्षयच्या बॅटमध्ये ती क्षमता आहे, ती ताकद आहे. क्षेत्र जर खराब चेंडू मिळाला ना तर अक्षय एक सहाय करू शकतो आणि आकर्षक सहाय होऊ शकतात. निश्चितच अक्षयच्या बॅटमधून चेंडू ना गोळीसारखाच पुढे जाईल. जोरदार वेगाने जाईल तर वेगाला कंट्रोल करणं थोडंसं मुश्किल होऊन जाईल. त्यामुळे गोलंदाजांना रणनीती आखणं गरजेचं आहे. अक्षयच्या विरोधात काही रणनीती जर आखली गेली ना, अक्षयला जर त्या ट्रॅकमध्ये उडलं गेलं तर यावेळी फटका सजवला जातो. धर्मजेता बँडर जड घेतोय. चेंडू जातोय सीमा पार. घेऊन आलाय पुन्हा एकदा फलका. अक्षय याच्या बॅटमधून आलेला पहिला आणि सांगितलं होतं अक्षय जोपर्यंत मैदानावर आहे ना मात्र 20 धावा झाल्या. 14 करोड चूक झाले. 20 धावा निश्चितच धावफलकावर झाल्या.
पंच पाहायला मिळतो फलंदाजी मात्र पहिला चेंडू शेवटचं षटक निर्णायक षटक असेल. शेवटचे 6 चेंडू 20 धावा झाल्या. 10च्या धावगतीने पुढे चालतोय जपान 7 पावशीचा संघ आणि जपान 7 पावशी संघासमोर 20 ते 22 धावांचं टोटल देखील खूप मोठं टोटल यावेळी मात्र फटकावलं गेलं. बॉल असं टुर्नामेंट म्हणायला काही हरकत नाही कारण टप्पा काढल्यानंतर काही समजलं हे भंगार गेला. चेंडूने वेस्टर्नचा भेट घेतला आणि कधी गारज झाला. निश्चितच विकेट क्रमांक 2 येतोय. गोलंदाजी देखील त्या गरजेची आहे उपलब्ध पावशी संघाकडे. त्यामुळे फलंदाजांना रोखणं गरजेचं होतं मात्र अजूनपर्यंत रोखलं जात नाही कारण 2 चेंडू झाले 21 धावा धाव फटकावर आहे. धावफलक देखील चांगल्या टप्प्यात पाहायला मिळतोय. या चेंडूवर अनएक्सपेक्टेड बाउन्स मात्र त्या बाउन्सच्या वरती येऊन केलेला हा फटका निश्चितच सन्मान दिला जातो चेंडूला. शेवटचे 3 चेंडू पुन्हा एकदा अक्षय पाहायला मिळलं. स्ट्रायकिंग एंडवर निश्चितच आपल्या शेवटच्या चेंडूवर चौका शिकला होता. 3 चेंडू 22 धावा धाव फटकावर. यावेळी काय झालं 22 रुपयाचा चेंडू यष्टीरक्त चुकतोय. व्हाईट प्लस पण एकूण 2 धावांनी धावफलक देखील परावर्तित होतोय. 24 धावसंख्येवर जाऊन पोहोचलाय. या चुकमित्र टाळलं जाणं गरजेचं आहे. अक्षयचा देखील कुठेतरी धोका आहे. यावेळी मात्र तो धोका दूर केला गेलाय. निश्चितच बॉलच्या रक्तापर्यंत पोहोचण्याचा विचार तो सक्सेसफुल झाला होता मात्र जी दिशा दाखवली गेली ना चेंडूला ती चुकीची ठरली. ज्याप्रमाणे दिशा चुकीची ठरली ना दिशा देखील दैव शिल्लक असतील. सुशांत आला निश्चितच दोन्ही नवीन फलंदाज आहेत. नवीन बॅटर आहेत. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ समाप्त शिल्लक राहिला. निश्चितच हा रेटिंग करावी लागेल मात्र धावफलक चांगल्या स्थितीत पोहोचलाय. 25 धावा धावफलकावर किती धावा येतील 30 जवळपास पोहोचेल का हा धावफलक हे देखील पाहणं तितकंच गरजेचं आहे. मात्र शेवटच्या चेंडूवर देखील सन्मान दिला जातोय. धावफलक सांगतोय तब्बल 26 या धावसंख्येवर. आजच्या दिवसाचा जर विचार केल्यानंतर पहिल्या सामना केवळ 18 धावांचा झाला होता. त्यानंतर आणि तो जर मोठा फटका खेचला गेला तर ती धावगती देखील राखली जाईल. पहिला चेंडू सुरुवात खराब होते. प्लस पण एकूण 2 धावा आल्यात. बोनसच्या स्वरूपात या धावा पहिला अधिकृत चेंडू निश्चितच रेड कटचा फटका आला होता. एकही धाव नव्हते. पहिला चेंडू समाप्त झालाय आणि सुरुवात झाली. सुरुवात थोडीशी आक्रमक होते कारण 9 रुपयाचा चेंडू आला होता आणि या प्रकारची सुरुवात देखील गरजेची असेल. यापेक्षा चांगली सुरुवात गरजेची असेल कारण 27 धावांचं टोटल ठेवलं गेलंय आणि समोर जपान 7 पावशीचा संघ पाहायला मिळतोय. निश्चितच त्याच्यासमोर 27 धावांचं हे टोटल खूप मोठं आहे. मात्र झाले 5 झाला ज्याप्रमाणे सुईमधून दोरा जसा विकला जातो तसा हा फटकाचा गॅपमधून शोधला जातो. सीमारेषेच्या पार जातोय. सरकार येतोय. धावफलक 9 या धावसंख्येवर. आपल्या साईडवर निश्चितच आपल्या इथे बॅगमधून आलाय तो शहराचा फटका आणि निश्चितच त्या फटक्याने समीकरण बदलले. 5 चेंडू फक्त 10 धावा. 7 पावशी संघाच्या विरोधात पहिल्या 5 चेंडूंमध्ये प्रहार केला जातोय म्हणजे कुठेतरी बॅकफूटवर फेकला जातोय पावशीचा संघ. दरम्यानचा चेंडू यावेळी स्प्लिट पाहायला मिळतोय. स्क्वेअरले चरियमला चेंडू गेल्यानंतर एक धाव. 12 चेंडूंचा खेळ आणि 16 धावांची आवश्यकता समीकरण बनतंय. गोलंदाजी मात्र फरशीवर देखील प्रेशर आला असेल कारण पहिल्या षटकामध्ये आल्या तब्बल 11 धावा. सर्वांचा चेंडू पुन्हा एकदा फुल टच होता. पुन्हा एकदा परभणी आली होती मात्र स्वीकारली गेली नाही. एकच धाव आहे. निश्चितच तरतूद व्यवस्थित करावं लागेल. दाखवावं लागेल. आपल्याची क्षमता जी आहे ना ती क्षमता इतकी दाखवावी लागेल. मेहनत करावी लागेल. मेहनत यश देखील प्राप्त होतं. यश जर प्राप्त करायचं असेल ना तर मेहनत गरजेचं आहे. पहिले 2 चेंडू झाले 13 धावा धाव फटकावर. सुरक्षेच्या मात्र चांगलं क्षेत्ररक्षण निश्चितच धावण्याचा होता मात्र आता चांगलं क्षेत्ररक्षण होते. आता सत्तरचं आहे. सर्जन आहे. सावध पाहायला मिळतो. ऍक्टिव्ह पाहायला मिळतो. प्लेयर निश्चितच चेंडू वळवला गेलाय. 4 धावांचा फटका रोखला गेलाय. धावफलक स्थिर राहतो. 13 या धावसंख्येवर.
3 चेंडू झाले, परत चेंडू, या चेंडूला सन्मान दिला गेला. निश्चितच सेन्सिबल क्रिकेट, एक फटका रोखला गेल्यानंतर सिंगल्स वर भर दिली जाते. सिंगल डबल सामना चालवला जातो. निश्चितच एका धावेने परावर्तित होणारा धावपला सहजाला बहुसंख्य मिलियन पोहोचलाय आणि 13 धावांची आवश्यकता. एक जर षटकाराचा फटका आला ना, पूर्णपणे समीकरण बळकट थांबेल. मात्र तो फटका घेण्यासाठी अजूनही त्या प्रकारचा चेंडू येत नाही, तर परशु आपल्याला कौशल्य दाखवते. निरीक्षण दाखवणं गरजेचं आहे, कारण जर सेफ फटका जिंकत असले रणनीती आणि निश्चितच त्या रणनीतीच्या विरोधात जाऊन मोठे फटके देखील सहज प्राप्त केले जातील. मात्र जर व्हेरिएशन करत राहिला ना गोलंदाज, तर गोलंदाजाला देखील विचार करावा लागेल. शक्यते सांगत राहते 16 धावा डायफल करत, पहिल्या षटकामध्ये आल्या होता 11 धावा, दुसऱ्या षटकाचा विचार केला तर 5 धावा आल्या. जो सामना होईल विनंती असेल भडगडे जय गणेश पिंगोळी ही फक्त ऑडिओ स्पोर्ट्स विनंती असेल दोन्ही संघाच्या संघनायकांना एस ऑडिओ स्पोर्ट्स विभक्त असेल जय गणेश भडगणेश पिंगोळी संघ आपण यायचं आहे. नाणेफेक करून घ्यायची आहे. दोन्ही संघांना विनंती असेल, कारण शेवटचं षटक चालू आहे, त्यानंतर आपला सामना होईल. राहिलेले 5 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. 5 चेंडू 9 धावा. समीकरण आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला जातोय. प्रयत्न तर चालू आहे. चांगल्या फटक्यांचं चांगलं कनेक्शन झालं ना, हा प्रयत्न देखील सक्सेसफुल ठरू शकतो. मात्र जर त्याला किंमत नाहीये. वर्तमान काळात आपण कसा खेळ करतो ना, यावर सगळं अवलंबून आहे. यावर मात्र 2 पायांच्या मधून गेलेला फटका निश्चितच या चेंडूवर देखील दुहेरी धावा आल्या. प्रत्येक चेंडू गणी काही ना काहीतरी घडत राहतं. प्रत्येक चेंडू धावांची 3 चेंडू आणि 6 धावा. पहिल्या भाडी स्वरूपाचा चेंडू, त्यानंतरच्या सलगच्या 2 चेंडूंवर 2 सिंगल्स आणि आता दुहेरी धावेचा फटका. एकूणच 5 धावा आल्या. 11 धावांची आवश्यकता होती. शेवटच्या 3 चेंडूंवर 6 धावांची आवश्यकता. यावेळी मात्र चांगलं क्षेत्ररक्षण निश्चितच. आता मात्र प्रत्येक चेंडू हा जाणीवपूर्वक खेळावा लागेल. एक मोठा फटका सामना आपल्या खात्यात जमा करून देईल. मात्र याही चेंडूवर टॅपचा फटका येतो. शेवटचा चेंडू कंपल्सरी रनचेस. 5 धावांची आवश्यकता. चौकार येऊन काहीच होऊ शकत नाही. गरज असेल ती 6 धावांची निश्चितच. शेवटचा चेंडू बाकी असेल. 6 धावांची आवश्यकता. 5 धावांची आवश्यकता. हा षटकार घेणं गरजेचं, मात्र तो येत नाहीये. चेंडू अडवला गेलाय. शेवटच्या चेंडूपर्यंत चाललेली ही लढत शेवट मात्र गोड केला जातो. जपान 7 पाऊशी संघाकडून पहिल्या सामन्याचा